लग्नाच्या तब्बल 12 वर्षांनंतर इम्रान अन्सारीच्या आयुष्यात असं सत्य समोर आलं, ज्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. धनबादमध्ये राहणारा इम्रान हा साधा कापड व्यापारी होता. नातेवाईकांच्या ओळखीतून त्याचं सायरासोबत लग्न झालं. दोघांचा संसार सुखाने सुरू होता. त्यांना एक मुलगाही झाला आणि सगळ्यांना ते आदर्श जोडपं वाटायचं. पण काही गोष्टी विचित्र होत्या. सायरा रात्री उशिरा कुणाशी तरी फोनवर हळू आवाजात बोलायची. अनोळखी नंबरवरून फोन आले की बाहेर जाऊन बोलायची. इम्रानने मात्र तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. 2022 मध्ये सायरा दुसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी जात असल्याचं सांगून घरातून निघाली. सुरुवातीला काही दिवस फोनवर बोलणं होत राहिलं, पण अचानक तिचा संपर्क तुटला. काळजीपोटी इम्रानने तिच्या माहेरी फोन केला. पण तिकडून जे उत्तर मिळालं ते धक्कादायक होतं. सायरा इथे आलीच नाही. यानंतर इम्रानने स्वतः चौकशी सुरू केली. जुनी कागदपत्रं, फोन नंबर आणि ओळखी तपासल्या. पोलिसांची मदत घेतली. तपास जसजसा पुढे गेला तसतसं एक मोठं रहस्य समोर आलं. चौकशीनुसार सायराने तिची खरी ओळख लपवली होती. तिच्याबद्दलची अनेक कागदपत्रं संशयास्पद होती आणि तिचा भूतकाळ इम्रानला सांगितल्यापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. या प्रकरणात बनावट कागदपत्रे आणि नागरिकत्वाशी संबंधित गंभीर आरोप समोर आले, ज्याची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली. ज्या स्त्रीवर इम्रानने 12 वर्षे विश्वास ठेवला, तिच्याबद्दलचं सत्य समोर आल्यानंतर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. त्याने हार न मानता पोलिसांत तक्रार दाखल केली आणि न्यायासाठी लढण्याचा निर्णय घेतला. कधी कधी एका खोट्यामुळे अनेक वर्षांचा विश्वास एका क्षणात तुटतो. म्हणून कोणत्याही नात्यात विश्वासाइतकाच सत्यही महत्त्वाचं असतं.